6 महिन्याचे मानधन रखडले. पाणी आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. मागील 6 महिन्यापासून मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पाणी आणि स्वच्छता विभागात कार्यरत असलेले गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचारी आक्रमक झालेत. डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीचे मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मानधन न मिळाल्याने 1 जूनपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने धरणे आणि मोर्चा करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. प्रशासनाने त्वरित मानधन अदा करावे अशी मागणी जिल्हा संघटनेने केली आहे. दादा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत काम करणारे तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी आम्ही आहोत. गेल्या 6 महिन्यापासून डिसेंबर 2025 ते मे 2026पर्यंत आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे मानधन आम्हाला मिळालेले नाही आहे. तरी त्या आमच्या रास्त मागण्या असल्यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारलेले आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्हाला मानधन नसल्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण, घरभाडे व आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे हे आम्ही आंदोलन करत आहोत. आणि पुढचा पवित्रा म्हणजे आमचे आंदोलन म्हणजे 1 ते 5 तारखेपर्यंत जिल्हा परिषद स्तरावर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याचा दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जळगाव इथे जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री माननीय गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी यात्रा काढणार आहोत, त्यांच्या घरापर्यंत जाऊन. आणि त्याच्यानंतर जर तरी मागण्या मान्य नाही झाल्या तर दिनांक 9 जून 2026 पूर्ण राज्यात पूर्ण आंदोलन तीव्र प्रकारे छेडण्यात येणार आहे. अशा आमची विनंती आहे की आमच्या रास्त मागण्या ह्या तात्काळ पूर्ण करण्यात यावे व जे मानधन राहिलेले आहे ते तात्काळ 6 महिन्याचं मानधन सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे.